हाय स्टुडंट, आज आपण नेक्स्ट लेक्चर चालू करतोय. आपला जो चॅप्टर चालू आहे तो म्हणजे ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह आपलं डेरिव्हेटिव्ह मध्ये आपलं जे ऍप्लिकेशन चालू आहे तो म्हणजे रोल्स थेरम अँड एलएमयूटी थेरम. मग रोल्स थेरमचे आपण एक्झाम्पल त्यामध्ये बघितले. एक्सरसाइज 2.3 मध्ये त्यामध्ये काही एक्झाम्पल आपण बघितलेले आहेत. फर्स्ट जो क्वेश्चन आहे तुम्ही सॉल्व्ह करायचा एकदम इझी. त्यामध्ये काय कंडिशन फक्त चेक करून बघायच्या आहेत. त्यामध्ये कुठल्या एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ बी आहे का, त्यानंतर कंटिन्युअस और डिफरन्सिएबल आहे का, ह्या कंडिशन फक्त त्यामध्ये चेक करून बघायच्या आहेत. तर आपण पुढले एक्झाम्पल त्यामध्ये सॉल्व्ह करणार आहोत. क्वेश्चन नंबर 2 एक्सरसाइज 2.3. बुक असेल तर बुक ओपन करा. त्यामध्ये एक्सरसाइज 2.3 आपला चालू जो आहे एक्सरसाइज 2.3. त्यामध्ये क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे. त्यामध्ये मागच्या लेक्चरला आपण त्यामध्ये काही एक्झाम्पल सॉल्व्ह केलेले आहेत. बाकीचे तुम्ही सॉल्व्ह करायचे. आता आपण पुढले क्वेश्चन घेतो. त्यामध्ये रोल्स थेरम हा टॉपिक चाललाय. त्यामध्ये रोल्स थेरम मध्ये काय करतो, रोल्स थेरम व्हेरीफाय करायला विचारतात. मग रोल्स थेरम व्हेरीफाय कसं करणार, त्यामध्ये कंटिन्युअस आहे का, डिफरन्सिएबल आहे का, त्यानंतर जर त्यामध्ये दोन्ही कंडिशन असेल, तिसरी कंडिशन एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ बी असेल, तर त्यामध्ये सी हा बिलॉंग्स टू ए बी, म्हणजेच ए बी च्या मध्ये सी पॉइंट असेल सच दॅट काय त्यामध्ये असणार, एफ डॅश सी इज इक्वल टू काय असणार त्यामध्ये 0. ही कंडिशन त्यामध्ये सॅटिस्फाय होते. म्हणजे सी पॉइंट आपल्याला ए आणि बी च्या मध्ये भेटतो, पण त्या पॉइंटला त्या ठिकाणी डेरिव्हेटिव्ह जर घेतला, स्लोप काढला, तर तो काय येतो, 0 येतो. ओके, हे आपण बघितलेले आहे. कंडिशन आणि कंडिशन ही कधी कंडिशन सॅटिस्फाय होते, एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ बी. ए बी काय आहेत, इंटरवल आहेत त्यामध्ये. आलं. आता क्वेश्चन नंबर आपण 2 त्यामध्ये सॉल्व्ह करतोय. बघा, गिव्हन अँड इंटरव्हल ए बी, ए बी काय आपल्याला ए बी इंटरवल गिव्हन आहे. गिव्हन अँड इंटरवल ए बी दॅट सॅटिस्फाय हायपोथेसिस ऑफ रोल्स थेरम ऑफ द फंक्शन. आता काय केले त्यांनी, सॅटिस्फाय म्हणजे जे गिव्हन इक्वेशन आहे तो ऑलरेडी सॅटिस्फाय करतोय, त्यामध्ये रोल्स थेरम ऑलरेडी सॅटिस्फाय करतोय. देन कुठलं फंक्शन आहे बघा, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू त्यामध्ये एक्स रेस टू 4 प्लस एक्स स्क्वेअर मायनस 2. It is known that a is equal to minus 1. Find the value of b. काय फाइंड आउट करायचं आपल्याला, बी फाइंड आउट करायचं आहे. ए ची व्हॅल्यू दिली म्हणजे आपल्याला हे जे दोन इंटरवल दिलेले आहेत त्या इंटरवल पैकी ए ची व्हॅल्यू दिली, बी काढायचं आहे. बट सांगितलंय जे फंक्शन आपल्याला दिलेलं आहे विच इज अ सॅटिस्फाय रोल्स थेरम, हे काय करतं, रोल्स थेरम सॅटिस्फाय करतोय त्यामध्ये हे फंक्शन. मग तिथं लिहिणार आपण गिव्हन फंक्शन आर satisfy रोल्स थेरम, सॅटिस्फाय करतो त्यामध्ये. काय करणार, सॅटिस्फाय रोल्स थेरम. देअरफॉर विच एफ ऑफ एक्स इज कंटिन्युअस or differentiable in interval. हे का लिहितोय आपण, इन इंटरवल ए बी. कारण हे का लिहितोय आपण, तर ऑलरेडी आपल्याला सांगितलंय ते काय रोल्स थेरम सॅटिस्फाय करतोय. म्हणजे त्यामध्ये आपल्याला काय असणार, रोल्स थेरम सॅटिस्फाय करतो म्हणजे कंटिन्युअस असणार आहे और डिफरन्सिएबल असणार आहे. as well as काय असणार आहे, एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ बी. एफ ऑफ ए इज इक्वल टू काय असणार आहे, एफ ऑफ बी. जर फंक्शन मध्ये ए ची व्हॅल्यू पुट केली,
जे आन्सर येते तीच बी ची व्हॅल्यू जर पुट केली तर दोघांचं आन्सर त्यामध्ये सेम येणार आहे. नाव गिव्हन ए इज इक्वल टू आपल्याला गिव्हन आहे. किती गिव्हन आहे? -1. मग आपण एफ ऑफ ए काढून घेऊ. काय व्हॅल्यू ते आपण बघू. त्यामध्ये एफ ऑफ ए म्हणजे एफ ऑफ -1 इज इक्वल टू व्हॅल्यू काय? जो एफ ऑफ एक्स दिलाय त्यामध्ये एक्सच्या ऐवजी -1 व्हॅल्यू पुट करणार प्लस -2 -1/4 इव्हन पॉवर आहे म्हणजेच त्यामध्ये 1 प्लस इव्हन पॉवर आहे म्हणजे प्लस आणि पुढे -2 1 + 1 2 -2 किती आली? 0. एफ ऑफ ए वी गेट 0. एफ ऑफ ए ची व्हॅल्यू काय आली? 0 आली. एफ ऑफ ए त्या ठिकाणी 0 येत आहे. मग आपल्याला असा बी लागेल, बी ची अशी व्हॅल्यू लागेल का त्या बी च्या व्हॅल्यूला एफ ऑफ बी ची व्हॅल्यू देखील किती यायला पाहिजे? 0. बरोबर. कारण गिव्हन कंडिशन मध्ये काय सांगितलं आपल्याला? एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ बी आहे. म्हणजे जो एफ ऑफ ए येतोय तोच एफ ऑफ बी येणार त्यामध्ये. एफ ऑफ बी ऑब्विसली किती येणार त्यामध्ये? 0. बाय ऑब्झर्विंग सांगा बरं आता अशी कुठली व्हॅल्यू पुट करणार? एफ ऑफ एक्स इज इक्वल टू x⁴ प्लस x² -2 का त्यामध्ये एक्स ची अशी कुठली व्हॅल्यू ही सोडून -1 सोडून कुठली व्हॅल्यू पुट करणार का त्यामध्ये ह्या पूर्ण टर्मचा आन्सर 0 येतं? अशी कुठली व्हॅल्यू शोधा बरं. एफ ऑफ 1 इज इक्वल टू जर आपण त्या ठिकाणी 1 पुट केला तर बघा इथं -1 आहे, इथं 1 जर पुट केला आपण तर काय होईल त्यामध्ये? असं काय दिलंय का कुठली लिमिट? काही याच्या बिटवीनच व्हॅल्यू पाहिजे, याच्या पुढलीच व्हॅल्यू पाहिजे, पॉझिटिव्ह पाहिजे, निगेटिव्ह पाहिजे? नाही, कुठलीही व्हॅल्यू का त्या व्हॅल्यूला आन्सर त्या ठिकाणी 0 यायला पाहिजे. मग कुठल्या टर्मला येतं? जर आपण 1 घेतली म्हणजे इथं -2 आहे. बरोबर. म्हणजे या दोघांचा आन्सर त्या ठिकाणी +2 यायला पाहिजेलच. मग अशी कुठली +2 येण्याची फक्त 1च आहे. इथं -1 घेतली, इथं 1 आहे, हे लक्षात ठेवा. -1 आणि 1 भरपूर मोठा डिफरन्स आहे त्यामध्ये. -1 आणि 1 च्या मध्ये 0 येतो हे लक्षात ठेवा. त्यामध्ये दोन्ही सेम व्हॅल्यू नाही, असं दोन्ही डिफरंट व्हॅल्यू आहे हे लक्षात ठेवा त्यामध्ये. देन म्हणजे हे पण इंटरवल असू शकतात हे लक्षात ठेवा. इथं 10 डेसिमल येतो, इथं 10 डेसिमल येतो, म्हणजे एकच व्हॅल्यू येत नाही त्यामध्ये लक्षात ठेवा. म्हणजे यामध्ये जर आपण +1 पुट केली तर एफ ऑफ 1 इज इक्वल टू 0 येते. कारण 1 चा स्क्वेअर 1, 1 चा स्क्वेअर 1⁴ 1, 1 चा स्क्वेअर 1, 1 + 1 2 -2 0. Therefore f of 1 is equal to 0. Therefore b is equal to 1. किती आली यामध्ये? b is equal to 1. कसं काढलं? आपल्याला ऑलरेडी सॅटिस्फाय होत आहे. म्हणजे त्या ठिकाणी एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ बी असणार आहे हे लक्षात ठेवा. मग आपण काय केलं तर त्या फंक्शन मध्ये ए ची व्हॅल्यू सोडून, ही व्हॅल्यू नाही पडत, -1 नाही पडत, ती सोडून कुठली ती सोडून आपण काय केलं? दुसरी व्हॅल्यू त्या ठिकाणी पुट केली. आणि दुसरी व्हॅल्यू पुट केली तर आन्सर किती यायला पाहिजे? जे एफ ऑफ ए चा आलंय किती? 0. मग कुठल्या व्हॅल्यूला आलं? 1 ला. मग आन्सर किती आलं? बी ची व्हॅल्यू 1. Therefore b is equal to 1. आलं लक्षामध्ये? एकदम इझी. यामध्ये काही डोकं चालवायचं नाही, फक्त अशी व्हॅल्यू शोधायची का त्यामध्ये किती आलं पाहिजे? त्यामध्ये जे एफ ऑफ ए चं आन्सर आहे ते त्या ठिकाणी आलं पाहिजे. लक्षामध्ये या टाइपचे एक्झाम्पल अजून तरी विचारले नाही, नवीन टाइपचे एक्झाम्पल यावेळी टाकलेले आहेत. लक्षामध्ये दे. आता क्वेश्चन नंबर 3 आपण बघायचं आहे, सगळ्यात महत्वाचं. व्हेरीफाय रोल्स थेरम फॉर द फॉलोइंग फंक्शन. आणि ज्यावेळी आपल्याला व्हेरीफाय सांगितलेलं असतं, मी मागच्या लेक्चर सांगितलं, ज्यावेळी व्हेरीफाय सांगितलेलं असतं रोल्स थेरम त्यावेळी आपल्याला कंटिन्युअस आहे की नाही? ऑल पॉलिनॉमियल फंक्शन आर कंटिन्युअस असतात त्यामध्ये. साइन एक्स कॉस एक्स कंटिन्युअस असतात त्यामध्ये, लक्षात ठेवा. त्यामध्ये म्हणजे साइन कॉस त्यानंतर पॉलिनॉमियल म्हणजे त्यामध्ये एक्सच्या टर्म आल्या तर सगळे फंक्शन कंटिन्युअस असतात, सगळे डिफरन्सिएबल असतात हे लक्षात ठेवा त्यामध्ये. देन त्याचबरोबर तिसरी कंडिशन एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ बी सॅटिस्फाय करणार. जर सॅटिस्फाय होत असेल तर त्यामधला सी पॉइंट काढायचा हे लक्षात ठेवा. कधी? ज्यावेळी आपल्याला व्हेरीफाय
सांगितलेलं असेल त्यावेळी. आलं लक्षामध्ये. आणि फक्त चेक द कंडिशन, चेक द व्हॅलिडिटी ऑफ रोल्स थेरम जर सांगितलं असेल किंवा चेक द कंडिशन, मग त्यावेळी फक्त कंडिशन, सी काढायची गरज नाही, डेरिव्हेटिव्ह घ्यायची गरज नाही. कारण डेरिव्हेटिव्ह कुठे घेतो आपण? सी काढण्यासाठी. कारण त्या ठिकाणी एफ डॅश सी इज इक्वल टू काय असतो त्यामध्ये? झिरो असतो. एफ डॅश सी इज इक्वल टू काय असतो त्यामध्ये? झिरो असतो. चला आता क्वेश्चन नंबर 3 आपण सॉल्व्ह करतोय. एक्सरसाइज 2.3 चालले आपले. क्वेश्चन नंबर 3. आता या क्वेश्चन नंबर 3 मध्ये आपले 3 एक्झाम्पल आहेत. तुम्हाला सॉल्व्ह करायला सांगितले होते. सॉल्व्ह झाले असतील तर व्हेरी गुड, नसतील झाले तर व्यवस्थित समजून घ्या. त्यामध्ये होमवर्क कोण पाठवत नाही. त्यामध्ये जे मी सांगतो एक्झाम्पल ऍटलीस्ट तुम्ही सॉल्व्ह केले असेल तर त्या मला पाठवत जा चेक करायला बरोबर आहे की नाही त्यामध्ये. ओके, फर्स्ट एक्झाम्पल त्यामध्ये बघा. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू, व्हेरीफाय रोल्स थेरम साठी आपल्याला फर्स्ट फंक्शन सांगितलंय. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू साइन एक्स प्लस कॉस एक्स, साइन एक्स प्लस कॉस एक्स प्लस 7 x belongs to 0 to 2 pi, x belongs to 0 to 2 pi. आता हे जे फंक्शन आहे हे फंक्शन साठी आपल्याला रोल्स थेरम व्हेरीफाय करायचा आहे. गिवन फंक्शन आर त्यामध्ये ट्रिग्नोमेट्री आहे. साइन कोण असेल तर कुठल्याही त्यामध्ये फंक्शन असू द्या विच इज कंटिन्युअस. लक्षात ठेवा त्यामध्ये काही चेक करायची गरज नाही. चेक केलं कंटिन्युटी त्यामध्ये फाइंड आउट करायची. आपण जो 11th ला चॅप्टर बघितलाय कंटिन्युटी, ओके, ती आपल्याला पूर्ण स्टेप काय करायची गरज नाही त्यामध्ये. देन गिव्हन लिहिणार त्यामध्ये गिव्हन एफ ऑफ एक्स इज कंटिन्युअस, कंटिन्युअस फंक्शन and differentiable in interval, differentiable in interval 0 to 2 pi. या इंटरवल मध्ये ते कंटिन्युअस पण आहे आणि डिफरन्सिएबल पण आहे. झालं, पहिली कंडिशन त्यामध्ये सॅटिस्फाय झाली. त्यामध्ये कुठलं पहिली कंडिशन सॅटिस्फाय झाली? कंटिन्युअस, विच इज अ कंटिन्युअस फंक्शन त्यामध्ये आहे आणि डिफरन्सिएबल आहे. झालं. देन पुढं नाव आता आपली नेक्स्ट कंडिशन काय असते? एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ बी येते का ते आपल्याला काढायचं आहे. मग एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ बी कसं काढतो? आपल्याला सिंपल आहे त्यामध्ये. नाव फाइंड एफ ऑफ ए फॉर ए इज इक्वल टू, मग ए इज इक्वल टू किती सांगा बरं? इंटरवल मधली जी पहिली व्हॅल्यू असते ती असते त्यामध्ये ए. मग हा ए आणि हा बी. मग ए इज इक्वल टू किती त्यामध्ये? 0. ए इज इक्वल टू किती आहे? 0. मग एफ ऑफ एक्स मध्ये काय पुट करणार त्यामध्ये? साइन एक्स प्लस कॉस एक्स प्लस 7 पुट x इज इक्वल टू ए म्हणजे 0. x इज इक्वल टू ए म्हणजे 0 पुट करणार. देयरफॉर वी गेट एफ ऑफ ए इज इक्वल टू साइन 0 प्लस कॉस 0 प्लस 7. Therefore we get f of a is equal to काय भेटेल? f of a is equal to sin 0. sin 0 ची व्हॅल्यू 0 असते. 0 प्लस cos 0. बट cos 0 काय असतो? cos 0 1 असतो. 1 प्लस 7 कॉन्स्टंट ऍज इट इज म्हणजे किती आली? 8. We get f of a is equal to 8. f of a भेटला. आता फाइंड आउट करणार. Find f of b for b is equal to कुठल्या b च्या व्हॅल्यूला? b कुठं असतो? इंटरवल मध्ये a आणि b. b is equal to 2 pi. Therefore f of b is equal to काय होईल त्यामध्ये? कशामध्ये? f of x मध्ये पुट करायचा. sin x प्लस cos x प्लस 7 काय होईल या ठिकाणी? sin x प्लस cos x प्लस 7 भैया 2 पाय व्हॅल्यू पुट करायची. साइन
2 पाय प्लस कॉस 2 पाय प्लस 7. आता या ठिकाणी आपल्याला अँगलच्या व्हॅल्यू त्या ठिकाणी माहित पाहिजे. मग सांगा बरं साइन 2 पायची व्हॅल्यू किती असते बघा. साइन 2 पाय साइन 360 साइन n इंटू पाय जर असेल तर त्या टर्मची व्हॅल्यू 0 असेल. तर कुठलाही कॉन्स्टंट असू द्या ही टर्म 0 झाली. आणि cos 2 पायची व्हॅल्यू किती असणार 1 प्लस 7 परत आली त्या ठिकाणी 8. Therefore f of a is equal to f of b. या ठिकाणी f of a is equal to f of b भेटला. Therefore काय होणार मग f of a is equal to f of b. Therefore c belongs to interval AB. C belongs to interval AB म्हणजेच 0 to 2 pi such that f dash c is equal to 0. मग त्यावेळी काय असणार c हा पॉइंट 0 to 2 पायच्या बिटवीन असणार ज्यावेळी कंडिशन सॅटिस्फाय होते. बट त्या पॉइंटला त्याचा फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काय असणार 0 असणार. मग त्या ठिकाणी आपण c काढणार. c कसा काढायचा त्यामध्ये मग टेक डेरिव्हेटिव्ह त्यासाठी आपण f ऑफ x घेणार. काय त्या ठिकाणी f डॅश c इज इक्वल टू 0 असतो. मग याच्यावरून आपल्याला f डॅश c म्हणजे x च्या ऐवजी c घेणार त्याचा डेरिव्हेटिव्ह घेणार आणि त्यामध्ये x च्या ऐवजी c पुट करणार आणि त्यामध्ये f डॅश c इज इक्वल टू काय असतो 0. हे काढण्यासाठी आपल्याला f ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल. काय त्या ठिकाणी sin x प्लस cos x प्लस 7 sin x प्लस cos x प्लस 7 झाला. मग या ठिकाणी येणार त्याचा डेरिव्हेटिव्ह येणार f डॅश ऑफ x आहे. मग या ठिकाणी sin चा डेरिव्हेटिव्ह cos x प्लस sin cos x डेरिव्हेटिव्ह मायनस sin x प्लस 7 चा डेरिव्हेटिव्ह 0 झाला. देन f डॅश c इज इक्वल टू काय असतो 0. f डॅश c म्हणजे याच्या ऐवजी c पुट करणार c cos x प्लस प्लस मायनस मायनस sin c. x च्या ऐवजी काय येणार त्यामध्ये c पुट केला. आपल्याला c काढायचा आहे. मायनस साइन इकडून काय होणार प्लस साइन मायनस साइन इकडून काय होणार प्लस साइन म्हणजे sin c इज इक्वल टू cos c. sin c इज इक्वल टू काय आला त्या ठिकाणी cos c. पण आपल्याला c ची व्हॅल्यू त्या ठिकाणी काय भेटणार. आपण आन्सर चेक करू यामध्ये काय नेमकी c ची व्हॅल्यू. आता सी कसा काढणार तर असा अँगल शोधायचं का त्या अँगलला साइनची व्हॅल्यू आणि कॉसची व्हॅल्यू दोन्ही व्हॅल्यू त्या ठिकाणी सेम यायला पाहिजे. आता अशी व्हॅल्यू तर कशी काढायची का ज्या व्हॅल्यूला इथं आता साइनच्या पुढे सी म्हणलं तो अँगल येणार आहे म्हणजे सी आता हा अँगलची व्हॅल्यू असणार आहे. असा अँगल शोधायचा का त्या अँगलला साइन आणि कॉस ह्या दोघांची व्हॅल्यू सेम येणार आहे. जर आपण साइन 2 पाय घेतला साइन 2 पाय साइन 180 0 असतो कॉस 180 -1 असतो नाही येत इक्वल. 0 घेतला तर साइन 0 0 असतो कॉस 0 1 असतो इक्वल नाही येत. मग अशी कुठल्या अँगलला त्या दोघांची व्हॅल्यू इक्वल येते तर सिंपल त्यामध्ये साइन π/4 इज इक्वल टू येतो कॉस π/4. काय असते व्हॅल्यू सांगा बरं π/4 ला 1/√2 1/√2 1/√2 ऑल इक्वल म्हणजेच देअरफॉर c इज इक्वल टू त्या ठिकाणी कुठला अँगल आला π/4. c इज इक्वल टू काय भेटला त्या ठिकाणी π/4 विच इज बिलॉंग्स टू 0 to 2 पाय. आहे का त्यामध्ये 0 to 2 पाय मध्ये आहे का आहे 2 पाय म्हणजेच किती 360 च्या बिटवीन आहे का π/4 आहे बरोबर म्हणजेच कंडिशन त्या ठिकाणी सॅटिस्फाय होते. वी गेट सी 5/4. लक्षामध्ये समजलं. यामध्ये काय केलंय व्हेरीफाय त्यामध्ये केलं आपण रोल्स थेरम.
व्हेरीफाय करत असताना जर ट्रिग्नॉमेट्री असेल, पॉलिनॉमियल म्हणजे एक्सच्या टर्मचं इक्वेशन असेल, ते क्वाड्रेटिक असो किंवा कुठले असो, विच इज कंटिन्युअस ऑर डिफरन्सिएबल असतं, हे लक्षात ठेवा. त्यामध्ये इन इंटरवल गिव्हन इंटरवल मध्ये ते कंटिन्युअस अँड डिफरन्सिएबल असतं. देन पुढे फाइंड आउट करायचं एफ ऑफ ए आणि एफ ऑफ बी. झालं. दोन्ही इक्वल आले तर ही कंडिशन लिहायला विसरायचं नाही. त्यानंतर सी फाइंड आउट करायचा, बट त्यासाठी कंडिशन काय सॅटिस्फाय झालेली असते, सी बिलॉंग्स टू दिस टू इंटरवल सच दॅट एफ डॅश इज इक्वल टू 0. म्हणजे सी हा दोघांच्या बिटवीन असतो, बट त्या सी पॉइंटला, त्या सी पॉइंट मधून जाणारी जी लाईन आहे, त्या कर्व असलेली टँजंट आहे, त्या ठिकाणी त्या लाईनचा स्लोप त्या ठिकाणी काय असतो, 0 असतो. हे लक्षात ठेवा. मग कसं काढणार आपण सी, एफ ऑफ एक्स त्याचा डेरिव्हेटिव्ह घेणार, एक्सच्या ऐवजी इथं पुट एक्स इज इक्वल टू सी पुट केला, एक्स इज इक्वल टू काय पुट केला त्यामध्ये, सी, म्हणजे एफ डॅश सी होणार. बट एफ डॅश सी ची व्हॅल्यू किती या ठिकाणी, 0. बरोबर. मग मायनस साइन सी इकडून काय होणार, प्लस साइन सी इज इक्वल टू कॉस सी आला. मग यामध्ये सी काढायचा, सी म्हणजे अँगल आहे. मग असा अँगल काढणार का त्या दोन्ही अँगलला किंवा त्या अँगलला तो अँगल साइन मध्ये पुट करा, कॉस मध्ये पुट करा, त्याची येणारी व्हॅल्यू सेम असणार आहे. मग अशी व्हॅल्यू कुठली आहे, π/4. देअरफॉर सी इज इक्वल टू वी गेट π/4. सी ची व्हॅल्यू काय भेटली त्या ठिकाणी आपल्याला, π/4. सी इज इक्वल टू व्हॅल्यू भेटली π/4. लक्षामध्ये एल काढता त्यामध्ये. देन पुढं आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल त्यामध्ये घेणार आहोत. क्वेश्चन नंबर 3 त्यामध्ये आपला सॉल्व्ह करायचा चालू आहे. त्यामध्ये क्वेश्चन नंबर फर्स्ट सॉल्व्ह केला, व्हेरीफाय रोल्स थेरम. लक्षात ठेवा, अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू आणि या जो आहे रोल्स थेरम आणि एलएमव्हीटी याचे आपण सगळे एक्झाम्पल सॉल्व्ह करतोय, जेणेकरून तुमची प्रॅक्टिस हो, प्रत्येक एक्झाम्पल त्यामध्ये समजेल. लक्षामध्ये, कारण खूप महत्वाचे हे 2 टॉपिक आहे. याच वरती आपल्याला बोर्डच्या एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारतात, हे लक्षात ठेवा. रोल्स थेरम आणि अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू. आता त्यामध्ये अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू आपण काढलेल्या आहे सगळ्या टर्म्स. आता आपण रोल्स थेरम, एलएमव्हीटी थेरम सॅटिस्फाय करून बघतोय. त्यापैकी आपला रोल्स थेरम चालला, एलएमव्हीटी नाही असतो. क्वेश्चन 3 मधला आता आपण नेक्स्ट क्वेश्चन घेतोय. त्यामध्ये एफ ऑफ एक्स इज इक्वल टू साइन x by 2, sin x by 2, where such that x belongs to 0 to 2 pi. ओके. एफ ऑफ एक्स दिलाय आपल्याला. आता वरती लिहू थोडं एक्झाम्पल, म्हणजे आपल्याला खाली आन्सर लिहायला व्यवस्थित. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू साइन x by 2, x belongs to 0 to 2 pi. चला, आता यामध्ये काय करणार आपण, रोल्स थेरम या ठिकाणी आपल्याला व्हेरीफाय करायचा आहे. आता रोल्स थेरम त्यामध्ये कसा व्हेरीफाय करणार आपण, आपल्याला माहिती आहे. फर्स्ट स्टेप काय त्यामध्ये रोल्स थेरम व्हेरीफाय करण्याची, काय फर्स्ट स्टेप, कंटिन्युअस आहे का, डिफरन्सिएबल आहे का. मग जर त्यामध्ये कुठलीही ट्रिग्नॉमेट्रिक टर्म असेल आणि कुठलेही पॉलिनॉमियल जर गिव्हन असतील, पॉलिनॉमियल म्हणजे थोडक्यात एक्सच्या कुठल्याही टर्म गिव्हन असतील, तर गिव्हन फंक्शन इज काय असतं त्यामध्ये, कंटिन्युअस ऍज वेल ऍज डिफरन्सिएबल. यामध्ये ट्रिग्नॉमेट्रिक टर्म दिलेली. देअरफॉर गिव्हन फंक्शन f of x is continuous or differentiable in interval 0 to pi. लक्षामध्ये यामध्ये ते कंटिन्युअस और डिफरन्सिएबल आहे. लक्षामध्ये. देन नाव आता पुढे काय करणार, फाइंड f of a for a is equal to किती सांगा, a ची व्हॅल्यू 0. a is equal to 0. कशावरून फाइंड आउट करणार, f of x वरून. काय f of x, sin x by 2. मग या ठिकाणी पुट काय करणार,
x इज इक्वल टू a इज इक्वल टू 0. x इज इक्वल टू a पुट करणार, बट a ची व्हॅल्यू काय आहे 0, म्हणजेच f ऑफ 0 म्हणजेच f ऑफ a इज इक्वल टू त्या ठिकाणी a ची व्हॅल्यू पुट करणार 0/2 म्हणजे 0 आणि sin 0 ची व्हॅल्यू किती आली त्या ठिकाणी, sin 0 ची व्हॅल्यू किती आली त्या ठिकाणी 0, म्हणजेच वी गेट f ऑफ a इज इक्वल टू 0. झाला. देन फाइंड, पुढे f ऑफ a फाइंड आउट झाला. आता पुढे काय फाइंड आउट करणार, f ऑफ b. कसा फाइंड आउट करणार f ऑफ b, तर गिवन फंक्शन आहे त्यामध्ये b ची व्हॅल्यू फाइंड आउट करणार. फॉर b इज इक्वल टू किती b सांगा 2π. मग त्यासाठी f ऑफ x घेणार आपण. काय f ऑफ x, sin x/2. पुट, मग यामध्ये x इज इक्वल टू b म्हणजेच 2π पुट करणार, कारण b ची व्हॅल्यू किती आहे 2π. देन f ऑफ x इज इक्वल टू म्हणजेच b इज इक्वल टू आपल्याला भेटेल साइन ऑफ x च्या ऐवजी किती येणार 2π अपॉन ऑलरेडी असलेला 2 गेट कॅन्सल, रिमेनिंग साइन पाय. काय राहिलं त्यामध्ये रिमेनिंग, फक्त साइन पाय. आणि साइन पाय ची व्हॅल्यू म्हणजे साइन 180 ची व्हॅल्यू किती असते त्यामध्ये 0. म्हणजे आपल्याला f ऑफ a इज इक्वल टू काय भेटला f ऑफ b. देयरफॉर f ऑफ a इज इक्वल टू f ऑफ b भेटला. सच दॅट, त्यासाठी बघा देयरफॉर काय होणार मग, c इज बिलॉंग्स टू इंटरवल 0 to 2π मध्ये c असणार. सच दॅट, बट त्याच वेळी अजून सच दॅट काय असणार आहे f डॅश c इज इक्वल टू किती असणार त्यामध्ये 0. झालं. f डॅश इज इक्वल टू 0 असणार हे लक्षात ठेवा, आणि c हा 0 to 2π च्या बिटवीन असणार आहे. आता बघा, आता c काढायचं आपल्याला. कसं काढणार मग, जो f ऑफ x त्याचा आपण डेरिव्हेटिव्ह घेणार. काय बघा डेरिव्हेटिव्ह, f ऑफ x इज इक्वल टू साइन x/2. काय दिलेला आहे साइन x/2. आता बघा यामध्ये काय करणार, याचा डेरिव्हेटिव्ह घेणार. f डॅश ऑफ x, डॅश म्हणजे त्याचा डेरिव्हेटिव्ह. साइन x/2 चा डेरिव्हेटिव्ह, साइन चा डेरिव्हेटिव्ह काय असतो cos x/2. बट हे कुठलं फंक्शन होणार, फक्त x नाहीये, त्याच्यासोबत 1/2 देखील आहे, कॉम्पोजिट होणार. मग फर्स्ट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह टू सेकंड फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह, x/2 चा डेरिव्हेटिव्ह काय येणार त्यामध्ये 1/2 येणार. काय येणार त्यामध्ये 1/2 येणार. मग त्यामध्ये पुट x इज इक्वल टू काय पुट करणार c. x इज इक्वल टू काय पुट करणार c. ते काय होईल यामध्ये f dash c is equal to cos c/2 1/2. झालं. मग काय होणार यामध्ये f dash c is equal to काय असतो, बट त्यामध्ये 0 is equal to cos c/2 1/2. हा 1/2 2 डिवाइड इकडून मल्टिप्लाय होणार, म्हणजे इकडून काय होणार 0 झाला, म्हणजे 0 is equal to राहिलं cos c/2. आता c कसा काढणार, आता कॉसच्या पुढे म्हणजे अँगल मध्ये येणार. मग असा अँगल शोधायचा यामधला. इथं जर त्याची व्हॅल्यू पुट केली तर या पूर्ण टर्मचा आन्सर त्यामध्ये किती यायला पाहिजे 0. सांगा बरं, असं कुठलं अँगल आहे का त्यामध्ये त्याची व्हॅल्यू जर पुट केली तर त्याला डिवायडेड बाय 2 केलं तर त्या टर्मचा आन्सर किती येतो त्यामध्ये 0. अशी कुठली टर्म आहे सांगा बरं, कॉस. जर कुठल्या अँगलला डिवायडेड बाय 2 केलं, जर इथं 90 घेतलं, 90 डिवायडेड बाय 2 45, 0 येतोय का नाही. 180 घेतलं, 180 डिवायडेड बाय 2 90, मग cos 90 काय असतो 0. म्हणजे तिथं c ची व्हॅल्यू काय आली 90, म्हणजे cos 180 म्हणजे पाय डिवायडेड बाय 2 जर केलं तर आन्सर किती येतं 0. देयरफॉर वी गेट c इज इक्वल टू पाय. c ची व्हॅल्यू किती भेटली पाय. इंटरवलच्या बिटवीन आहे का चेक करा बरं. आहे, 0 to 2π च्या बिटवीनच येत होतो त्यामध्ये. झालं. हे झालं सेकंड एक्झाम्पल. काय केलं आपण, व्हेरीफाय रोल्स थेरम. काय केलं त्यामध्ये, रोल्स थेरम त्या ठिकाणी व्हेरीफाय केलेला आहे.
व्यवस्थित समजून घ्या. रोल्स थेरम समजला, एलएमव्हीटी थेरम लगेच समजणार. सेम एज, फक्त एकच कंडिशन त्यामध्ये थोडी वेगळी आहे, बाकी सगळं सेम आहे यामध्ये. नेक्स्ट एक्झाम्पल घेणार. थर्ड एक्झाम्पल, f of x is equal to f of x is equal to f of x is equal to काय त्यामध्ये x square minus 5x plus 9 x square minus 5x plus 9 such that काय पुढं x is belongs to इंटरव्हल दिलेले आपल्याला 1 4 इंटरव्हल जरी नसतील दिले, बट त्यासाठी आपल्याला काय दिलं असं, गिव्हन फंक्शन इज कंटिन्युअस. काय असं त्यामध्ये कंटिन्युअस, म्हणजे इंटरव्हल देखील आपण काढू शकतो. दोन्ही इंटरव्हल पैकी आपल्याला एक इंटरव्हल दिलेला असतो त्यामध्ये, हे लक्षात ठेवा. या आधीचं एक्झाम्पल आपण जसं सॉल्व्ह केलं तसं. क्वेश्चन नंबर 2 झालं. आता यामध्ये आपल्याला रोल्स थेरम व्हेरीफाय करायचा आहे. मग काय करणार, इथं पॉलिनॉमियल आहे, गिव्हन द्या त्यामध्ये, गिव्हन f of x is polynomial, therefore f of x is continuous and differentiable in interval किती इंटरव्हल दिलेत आपल्याला, 1 and 4. झालं. या दोघांच्या मध्ये तो कंटिन्युअस असणार, डिफरन्सिएबल असणार. इथं काय आपल्याला चेक करायची, फक्त चेक करायचंय पॉलिनॉमियल आहे का, एक्सच्या टर्म आहे का, आणि ट्रिग्नोमेट्री आहे किंवा इरेस टर्म आहे. तेच जनरली तेच असतं, म्हणजे ते कंटिन्युअस असणार आणि डिफरन्सिएबल असणारच त्यामध्ये. देन नाव पुढली महत्वाची कंडिशन आहे काय, फाइंड f of a for a is equal to, सांगा बरं a किती आहे त्यामध्ये, इंटरव्हल जे दिलेले असतात पुढं त्यामध्ये फर्स्ट व्हॅल्यू a असतो म्हणजे 1. f of x वरून फाइंड आउट करणार x स्क्वेअर मायनस 5x प्लस 9. मग पुट x is equal to a is equal to व्हॅल्यू किती आहे 1, म्हणजे आपल्याला f of a भेटेल. त्या ठिकाणी काय भेटेल सांगा, f of a 1 चा स्क्वेअर मायनस 5 into 1 प्लस 9, म्हणजेच किती भेटणार, 1 चा स्क्वेअर 1 मायनस 5 प्लस 9, 5 प्लस 9 14 1 मायनस 14 मायनस 13, बरोबर आहे का नाही. तर इथं 5 ला काय आहे, मायनस साइन आहे. 1 मायनस 5 किती आलं, -4 प्लस 9 मधून -4 गेला, किती राहिला 5. वी गेट f of a is equal to 5. f of a is equal to घेतला, किती भेटला त्यामध्ये 5. आता आपल्याला f of b काढावं लागेल. कसा काढणार, पुढं काढणार. फाइंड f of b for कसाठी, b is equal to 1. b is equal to 1 साठी काय, सॉरी 1 नाही, किती आहे 4. म्हणजेच काय होणार इथं, f of x मध्ये काय व्हॅल्यू पुट करणार त्यामध्ये, f of x मध्ये काय, f of x x स्क्वेअर मायनस 5x प्लस 9 यामध्ये पुट x इज इक्वल टू काय पुट करणार b, पण b इज इक्वल टू किती आहे 4. काय होईल त्यामध्ये मग, f of b इज इक्वल टू f of b इज इक्वल टू किती होईल मग सांगा, x ची व्हॅल्यू काय पुट करणार 4 चा स्क्वेअर मायनस 5 into 4 प्लस 9, म्हणजेच किती येणार 4 चा स्क्वेअर 16, 4 चा स्क्वेअर 16, पुढं 5 into 4 20 प्लस 9 किती आलं सांगा बरं मग
16 minus 20 plus 9. 16 minus 20 minus 4 plus 9 किती आलं 5. त्याला काय भेटला f of a is equal to f of b भेटला. f of a is equal to f of b भेटला. आता बघा पुढं f of a is equal to f of b भेटल्यानंतर we get f of a is equal to f of b. f of b. Therefore, c is belongs to interval 1 and 4 such that but कधी काय होणार त्यामध्ये f dash c is equal to काय असणार आहे 0. झाला. c हा 1 आणि 4 च्या बिटवीन असणार आहे आणि त्या सी पॉइंटला फर्स्ट डेरिव्हेटिव्ह काय घेतला 0 असणार आहे त्यामध्ये. मग त्यामध्ये फर्स्ट डेरिव्हेटिव्ह कसं घ्यावं लागेल मग c चा कसं घेणार पण त्यासाठी फंक्शन जो गिव्हन आहे कुठला f of x. मग f of x त्यामध्ये गिव्हन आहे f of x is equal to x square minus 5x plus 9. मग यामध्ये आपण काय करणार तर याचा आधी डेरिव्हेटिव्ह घेणार f dash x. काय येईल मग सांगा डेरिव्हेटिव्ह x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह किती आला त्यामध्ये 2x minus 5x चा डेरिव्हेटिव्ह 5 9 चा डेरिव्हेटिव्ह 1 0 येणार. मग 2x minus 5 झाला. मग यामध्ये x is equal to c पुट करणार म्हणजे f dash c is equal to 2 into c minus 5. but f dash c is equal to किती असतो 0 म्हणजे स्लोप 0 असतो त्यामध्ये म्हणजे 2c minus 5 कुठल्या पॉइंटला x च्या पॉइंटला. मग तो जो पॉइंट आहे तो पॉइंट आपण काय कन्सिडर करतो c कशाच्या ऐवजी x च्या ऐवजी फक्त पुट करतो त्यामध्ये म्हणजे इथं x देखील लिहू शकतो तो x चाच पॉइंट असतो पण त्याला आपण नाव देतो c. देन पुढे -5 इकडे आणणार +5 is equal to twice c. therefore c is equal to काय भेटेल त्यामध्ये 5 is equal to twice c आहे म्हणल्यावर c is equal to भेटणार 2 इकडे डिवाइड होणार 5/2. we get c is equal to 5/2. व्यवस्थित लिहून घ्या एक्झाम्पल त्यामध्ये आपण काय केलंय व्हेरीफाय रोल्स थेरम त्यामध्ये केलेला आहे. व्हेरीफाय रोल्स आलं लक्षामध्ये कसं सॉल्व्ह करायचं ते रोल्स थेरमचे एक्झाम्पल. व्यवस्थित एक्झाम्पल लिहून घेत जा सगळे लेक्चर नुसार जे लेक्चरला आपण एक्झाम्पल घेतोय सॉल्व असतील अनसॉल्व असतील एक्सरसाइज मधले सगळे एक्झाम्पल लिहून घ्या. प्रत्येक एक्झाम्पल समजून घ्या कसं सॉल्व केलं ऍक्च्युली नंतर ते सॉल्व करून बघा त्यामध्ये सॉल्व होतंय की नाही. ओके नेक्स्ट क्वेश्चन आपण त्यामध्ये बघणार आहे रोल्स थेरम वरतीच आहे. Exercise 2.3 मधला question number 4. If Rolle's theorem hold for the function, if Rolle's theorem hold for the function f of x is equal to x cube plus px square plus qx plus 5 such that पुढे झालं x belongs to त्यामध्ये इंटरवल दिलेत आपल्याला 1 and 3 इंटरवल दिलेले त्यामध्ये with c is equal to 2 plus 1/√3. बघा थोडं वेगळ्या टाइप्स एक्झाम्पल आहे. Find the value of p and q. Find the value of p and q. यामध्ये काहीच नाही व्हेरीफाय करायला सांगितलंय काहीच नाही डायरेक्ट सांगितलंय काय त्यामध्ये रोल्स थेरम त्यामध्ये होल्ड करतोय म्हणजे रोल्स थेरम त्यामध्ये सॅटिस्फाय करतोय म्हणजे ज्यावेळी रोल्स थेरम सॅटिस्फाय करतोय
मग काय करणार पुढं? एवढं सांगितलंय रोल्स थेरम त्यामध्ये सॅटिस्फाय करतोय. हे जे इक्वेशन येते इंटरवल साठी आणि त्यामध्ये सी ची व्हॅल्यू 2+1/√3 आहे. हे सगळं गिव्हन आहे आपल्याला आणि सांगितलंय त्या फंक्शन मधला पी आणि क्यू काढायचा आहे का जेणेकरून त्या फंक्शनला त्यामध्ये हे सगळं त्यामध्ये सॅटिस्फाय होणार आहे. मग आता पी आणि क्यू कसं काढायचं? तर जे गिव्हन आहे तेच यूज करायचं. काय गिव्हन आहे आपल्याला? गिव्हन फंक्शन आर सॅटिस्फाय द रोल्स थेरम. गिव्हन फंक्शन आर सॅटिस्फाय द रोल्स थेरम. हे आपल्याला गिव्हन आहे. व्हॉट इज गिव्हन? गिव्हन त्यामध्ये एफ ऑफ एक्स इज सॅटिस्फाय द रोल थेरम. रोल्स थेरम. आता हे रोल्स थेरम त्या ठिकाणी सॅटिस्फाय करतोय. मग रोल्स थेरम ज्यावेळी सॅटिस्फाय होत असेल then which is continuous, therefore which किंवा f of x directly f of x is continuous or differentiable in interval कुठले इंटरवल 1 and 3. यामध्ये ते कंटिन्युअस पण असणार आणि डिफरन्सिएबल पण असणार. झालं? हे गिव्हन आहे आपल्याला. होल्ड त्यामध्ये काय करतोय? रोल्स थेरम त्या ठिकाणी होल्ड करतोय. म्हणजेच थोडक्यात रोल्स थेरम त्या ठिकाणी सॅटिस्फाय करतोय. मग रोल्स थेरम सॅटिस्फाय होत असेल तर ते फंक्शन कंटिन्युअस असणार, डिफरन्सिएबल असणार आणि त्याचबरोबर तिसरी कंडिशन अजून कुठली सॅटिस्फाय झालेली असणार? रोल्स थेरमची तिसरी कंडिशन f of x is equal f of a is equal to f of b. f of a is equal to f of b. झालं? मग यामध्ये f of a is equal to f of b असणार आहे. झालं? का? गिव्हन फंक्शन काय आहे त्यामध्ये रोल्स थेरम सॅटिस्फाय करतोय. मग आपल्याला a आणि b माहिती आहे का? माहिती आहे बरोबर. a ची व्हॅल्यू 1 आणि b ची व्हॅल्यू 3 त्यामध्ये देन फाइंड आउट करणार यामध्ये आपण फाइंड f of a. गिव्हन लिहिलं तरी चालेल. गिव्हन इथं पण गिव्हन बरोबर. f of a is equal to f of b आहे. मग त्यासाठी आपण f of a आधी काढून घेणार, f of b काढून घेणार, दोन्ही इक्वल करणार. त्यावरून काय इक्वेशन भेटते ते आपण त्यामध्ये फाइंड आउट करणार. f of a कसा फाइंड आउट करणार? फॉर a is equal to किती आहे? 1. मग f of x सांगा किती दिलाय त्यामध्ये? x क्यूब प्लस px स्क्वेअर प्लस qx प्लस 5. मग f of x म्हणजेच f of a भेटेल आपल्याला. काय भेटेल? 1 चा क्यूब 1 प्लस p इंटू 1 चा स्क्वेअर p प्लस q इंटू 1 q प्लस 5. p प्लस q आणि 5 प्लस 1 किती झाला? 6. we get f of a. काय भेटला आपल्याला त्या ठिकाणी? f of a. आपल्याला काय काढायचंय? यामध्ये p आणि q काढायचा आहे. मग p आणि q कसा काढणार त्यामधला? तर आपल्याला काय दिलंय त्यामध्ये? विच इज सॅटिस्फाय रोल्स थेरम. रोल्स थेरम सॅटिस्फाय करतोय म्हणजे या ठिकाणी f of a is equal to f of b असणार आहे. म्हणजे या ठिकाणी x ची व्हॅल्यू जर 1 पुट केली ती इज इक्वल टू कशाला असणार आहे? b च्या व्हॅल्यूला. मग x ची व्हॅल्यू किती पुट करणार? 3. म्हणजे त्यामध्ये राहतं काय? फक्त p आणि q राहतो. काय राहतो? p आणि q राहतो. पुढं काय करणार आता? तर बघा यामध्ये पुढे काय करणार? f of a is equal to p plus q plus c भेटला आपल्याला इक्वेशन नंबर फर्स्ट. देन फाइंड f of b. पुढे काय फाइंड आउट करणार? f of b फॉर b is equal to किती सांगा? b ची व्हॅल्यू 3. मग यामध्ये आपल्याला f of x वरूनच काढणार. f of x किती सांगा? x क्यूब प्लस px स्क्वेअर प्लस qx प्लस 5. यावरून आपल्याला काय भेटेल? f of b भेटेल. म्हणजेच x इक्वल टू व्हॅल्यू 3 पुट करणार. 3 चा क्यूब प्लस p इंटू 3 चा स्क्वेअर प्लस q इंटू 3 प्लस 5. काय होणार? 3 चा क्यूब किती येतो यामध्ये? 9. नाही, तो स्क्वेअर असतो. 3 इंटू 3 9, 9 इंटू 3 27 प्लस p इंटू 3 चा स्क्वेअर 9 प्लस q इंटू 3 प्लस 5. म्हणजे किती होणार सांगा बरं?
एक्झाम्पल बरोबर आहे का आधी चेक करू आपण. सगळे साईन त्यामध्ये बरोबर आहे. आणि इकडे किती आहे क्यू हे लक्षात ठेवा त्यामध्ये. प्लस 27 प्लस 5 किती आलं 32. हा झाला एफ ऑफ बी. बट आपल्याला गिव्हन आहे एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ बी आहे. गिव्हन काय गिव्हन आहे? एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ बी. एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ बी. झाला. एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ बी आहे. मग दोन्ही व्हॅल्यू तिथे इक्वल असणार आहे. पी प्लस क्यू. P plus Q plus 6 is equal to P into 9 plus Q into 3 plus 32. झालं. आता इकडल्या व्हॅल्यू स्मॉल आहे म्हणून इकडे घेणार आपण. सगळ्या इक्वलच्या इकडे काय राहणार 0. 9P आहे इकडून P आला एक. 9P इकडला प्लस इकडून मायनस झाला. 9P मायनस P किती आलं 8P. पुढं इथं Q3 आहे आणि इकडला Q आला 3Q आहे. मग इकडला एक Q मायनस होणार 2Q. हा प्लस 6 आहे इकडून मायनस होणार 32 मायनस 6 किती आला प्लस 26. झालं. वी गेट दिस इक्वेशन. आता आपल्याला या ठिकाणी P आणि Q काढायचं आहे. बट आपल्याला P आणि Q मध्येच इक्वेशन भेटलंय. बट यामध्ये आपल्याला X गेला हे महत्वाचं आहे. आता आपल्याला P आणि Q काढायचं असेल तर एकतर P लागेल किंवा एकतर Q लागेल. एकतर P लागेल किंवा एकतर Q लागेल. आता तो कसा काढायचा? तर त्यासाठी आपल्याला अजून एक कंडिशन दिली बघा एक्झाम्पल मध्ये. वाचा बरं एकदा. अजून एक कंडिशन त्यामध्ये दिलेली आहे. काय? तर त्यामध्ये विथ C ची व्हॅल्यू त्यामध्ये दिलेली आहे. आपण C कसा काढतो त्यामध्ये? गिव्हन f of a is equal to f of b, therefore c belongs to 1 3 च्या between असणार such that f dash c is equal to 0. आपल्याला c चा आधी तर इक्वेशन काढावं लागेल आणि त्या c च्या व्हॅल्यू मध्ये मग आपण त्या c च्या इक्वेशन मध्ये c ची व्हॅल्यू पुट करणार. मग कसं काढणार c चं इक्वेशन? सिंपल आहे. त्यामध्ये काय करणार एफ ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह घेणार. काय त्यामध्ये एफ ऑफ एक्स सांगा. एफ ऑफ एक्स इक्वल टू एक्स क्यूब प्लस पी एक्स स्क्वेअर प्लस क्यू एक्स प्लस 5. काय आला त्याचं डेरिव्हेटिव्ह? एफ डॅश एक्स इज इक्वल टू 3x स्क्वेअर प्लस 2px प्लस क्यू. 5 चा डेरिव्हेटिव्ह 0. 5 चा डेरिव्हेटिव्ह काय आला त्यामध्ये 0. लक्षामध्ये दे. आता पुढे काय करणार यामध्ये? इथं पुढे काय करणार लक्षात ठेवा. यामध्ये पुट x इज इक्वल टू सी. एफ डॅश सी इज इक्वल टू 3c स्क्वेअर प्लस 2p इंटू सी प्लस क्यू. आपल्याला माहिती एफ डॅश सी इज इक्वल टू किती असतो 0. म्हणजे काय होणार इथं 0 इज इक्वल टू 3c स्क्वेअर प्लस 2p इंटू सी प्लस क्यू. झालं. आता बघा यामध्ये काय करणार. आता पुढं सी ची व्हॅल्यू त्यामध्ये पुट करणार. आता सी ची व्हॅल्यू काय पुट करणार यामध्ये? सी ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 2 प्लस 1 बाय रूट 3. 2 प्लस 1 बाय रूट 3 म्हणजेच काय होणार यामध्ये 2 प्लस 1 बाय रूट 3. या टर्म मध्ये पुट करणार. इक्वेशन आपल्याला मोठं होईल. सॉल्व्ह करायला जागा नाही. आपण इकडे आता क्लीन करणार. लक्षात ठेवा कसं आलं त्यामध्ये एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ बी असणार आहे कारण रोल्स थेरम सॅटिस्फाय होतो. मग आपण काय केलं एफ ऑफ ए पण काढला एफ ऑफ बी पण काढला. दोन्ही काढले त्यामध्ये. ते दोन्ही इक्वल करून आपल्याला एक इक्वेशन भेटलं. या इक्वेशनला वाटलंच नाव देऊ त्यामध्ये इक्वेशन नंबर फर्स्ट. बट यामध्ये आपल्याला पी क्यू काढायचा. एक तर पी ची व्हॅल्यू माहित पाहिजे किंवा क्यू ची व्हॅल्यू माहित पाहिजे. बरोबर. मग त्यासाठी आपल्याला एफ काय केलंय त्यामध्ये सी गिव्हन आहे. मग आपल्याला सी गिव्हन आहे म्हणजे आपल्याला दुसरं इक्वेशन भेटू शकतो त्यामध्ये.
मग त्यासाठी काय करणार आपण सीचं इक्वेशन काढणार. कसं काढतो आपण, जो एफ ऑफ एक्स त्याचा डेरिव्हेटिव्ह घेणार, एफ डॅश एक्स भेटणार, त्यामध्ये एक्स इज इक्वल टू सी पुट करणार, एफ डॅश सी इज इक्वल टू एक्स ची व्हॅल्यू त्यामध्ये सी पुट करणार आणि एफ डॅश सी इज इक्वल टू किती असतो 0. म्हणजेच त्यामध्ये स्लोप किती असतो, त्यामध्ये 0. झाला, समजलं हे व्यवस्थित समजून घ्या, लिहून घ्या तिथपर्यंत. आता तिथून पुढे कसं सॉल्व्ह करणार बघा. आता इक्वेशन थोडं मोठं होईल म्हणून आपण इकडून परत पहिल्यापासून राईट करणार आहोत. काय आलंय बघा, 0 इज इक्वल टू 3c स्क्वेअर प्लस 2pc प्लस q. 0 इज इक्वल टू 3 c चा स्क्वेअर, c ची व्हॅल्यू काय बट 2 प्लस 1 बाय रूट 3 चा स्क्वेअर प्लस 2p इंटू 2 प्लस 1 बाय रूट 3 प्लस q झालं. आता यामध्ये सिम्प्लिफाय करणार, इथं होल ब्रॅकेट स्क्वेअर आहे म्हणजे काय करणार यामध्ये, होल ब्रॅकेटचा त्या ठिकाणी स्क्वेअर आहे म्हणजेच काय करणार, ए प्लस बी होल ब्रॅकेट स्क्वेअर करू शकतो किंवा यामध्ये या दोघांचं सिम्प्लिफाय करून त्याचा स्क्वेअर करू शकतो. त्यापेक्षा आपण डायरेक्टली होल ब्रॅकेट स्क्वेअरच करून यामध्ये 3 इंटू ए चा स्क्वेअर म्हणजे 2 चा स्क्वेअर 4 प्लस 2 इंटू 2 4 इंटू 1 बाय रूट 3 म्हणजे 4 1 बाय रूट 3 झाला. मधला जो फॉर्म्युला आहे तो ए स्क्वेअर प्लस टॉइस ए बी या दोघांचं मल्टिप्लाय त्याला इंटू 2 इंटू 2 4 झाला, रूट 3 तसंच येणार प्लस 1 बाय रूट 3 चा स्क्वेअर 1 बाय 3 आला फक्त प्लस 2p ने आतमध्ये मल्टिप्लाय करा 2p इंटू 2 4p प्लस 2p अपॉन रूट 3 प्लस q झालं. काय होईल यामध्ये इज इक्वल टू 0 आहे, 3 ने आतमध्ये मल्टिप्लाय करा 3 इंटू 4 12 प्लस 3 इंटू 4 अपॉन रूट 3 प्लस 3 इंटू 3 3 गेट कॅन्सल 1 राहिला प्लस 4p प्लस 2p अपॉन रूट 3 प्लस q. आता यामध्ये काय भेटेल आपल्याला, 2 प्लस 1 बाय रूट 3 बरोबर. आता इथं बघा 3 अपॉन रूट 3 काय सिम्प्लिफाय होईल का यामध्ये, काय सिम्प्लिफाय होईल का, ऍडिशन वगैरे काय होईल का, ट्वेल्व प्लस 1 काय होणार या ठिकाणी 13 प्लस 3 बाय रूट 3 म्हणजेच कसं लिहिणार आपण, 3 बाय रूट 3 म्हणजे रूट 3 अपॉन रूट 3 म्हणजेच कॅन्सल रूट 3 इंटू 4 प्लस हे दोघांची ऍडिशन झाली आहे दोन सिम्प्लिफाय झालं 4 इंटू रूट 3 प्लस 4p दोघांमधून p कॉमन आला, p कॉमन आल्यानंतर काय राहिले यामध्ये 4 प्लस 2 अपॉन रूट 3 प्लस क्यू झालं. मग यामध्ये काय सिम्प्लिफाय होणार, तर ही जी टर्म इकडे येणार बरोबर. आपल्याला हे इक्वेशन भेटलं सेकंड इक्वेशन वी गेट इक्वेशन नंबर सेकंड. आता इक्वेशन सेकंड भेटल्यानंतर पुढं इक्वेशन आपल्याला सेकंड भेटलंय, इक्वेशन सेकंड भेटल्यानंतर पुढं काय करणार आता यामध्ये, तर आपण बघा फर्स्ट इक्वेशन आणि सेकंड इक्वेशन कम्पेअर करा. त्यामध्ये काय, त्यामध्ये कम्पेअर जर केलं आपल्याला तर काय भेटणार यामध्ये, दोन्ही इक्वेशन सॉल्व्ह केले तर आपल्याला काय व्हॅल्यू भेटेल, पी आणि क्यू ची. दोन्ही इक्वेशन जर आपण या ठिकाणी सॉल्व्ह केले तर आपल्याला काय व्हॅल्यू भेटेल, पी आणि क्यू ची.
कारण दोन्ही पण यामध्ये इथं पण पी आणि इथं पण क्यू आहे, तिथं पण पी आणि तिथं पण क्यू आहे. मग यामध्ये आपण काय करणार, दोघांची ऍडिशन सबट्रॅक्शन करून आपल्याला आधी एकतर पी कॅन्सल करावं लागेल किंवा क्यू, एकतर क्यू कॅन्सल करणार, दोन्हीची ऍडिशन सबट्रॅक्शन करून क्यू कॅन्सल करणार, म्हणजे आपल्याला भेटेल व्हॅल्यू पी ची, आणि आलेली पी ची व्हॅल्यू कुठल्या तरी एका इक्वेशन मध्ये पुट करणार, त्यावरून भेटेल आपल्याला क्यू. लक्षामध्ये? ओके, समजत येईल सॉल्व्ह करता त्यामध्ये कसं सॉल्व्ह करायचं समजलं यामध्ये. आता ही पी आणि क्यू बरोबर, मग त्यासाठी इथं किती आहे, क्यूला -2 मल्टिप्लाय, मग इथं 2 ने आधी मल्टिप्लाय करून घ्यावं लागेल. 2 ने मल्टिप्लाय केलं पूर्ण टर्मला तर दोघांची ऍडिशन करायची, आणि दोघांची ऍडिशन केल्यानंतर 2q आणि इकडला +2q कॅन्सल होणार. कॅन्सल झाल्यानंतर कॉन्स्टंट ऍड करायचे, म्हणजे क्यू ची टर्म रिमूव्ह होते, आपल्याला काय भेटेल, फक्त पी ची टर्म. काय भेटेल, फक्त पी ची टर्म भेटेल त्यामध्ये. लक्षामध्ये? ओके, तर तुम्ही सॉल्व्ह करा यामध्ये, काय अवघड नाही यानंतरच एक्झाम्पल. ओके, आणि यानंतरचे जे एक्झाम्पल आहे ते एक्झाम्पल बघा, त्यामध्ये देखील सेम एक्झाम्पल आहे 5th आणि 6th. तुम्ही ट्राय करायचं आहे. नेक्स्ट लेक्चरला आता आपण LMVT हा जो टॉपिक आहे, नेक्स्ट थेरम, तो आपण त्या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. लक्षामध्ये? रोल्स थेरम व्यवस्थित समजून घ्या. 3 कंडिशन, पहिली कंटिन्युअस, दुसरी डिफरन्सिएबल म्हणजे कंटिन्युअस अँड डिफरन्सिएबल, तिसरी f ऑफ a इज इक्वल टू f ऑफ b, f ऑफ a इज इक्वल टू f ऑफ b. लक्षामध्ये? f ऑफ a इज इक्वल टू f ऑफ b, पण ज्यावेळी इक्वल असेल त्यावेळी हा सी जो पॉइंट आहे, सी पॉइंट काय असतो, त्या इंटरव्हलच्या बिटवीन असतो, पण त्यावेळी फर्स्ट डेरिव्हेटिव्ह त्या पॉइंटला काय असतो, त्या ठिकाणी 0 असतो. ओके, भेटूया नेक्स्ट लेक्चरला. नेक्स्ट टॉपिक LMVT थेरम. LMVT थेरमचं आपण नेक्स्ट लेक्चर त्यामध्ये सुरुवात करणार आहोत. व्यवस्थित सॉल्व्ह करा हे एक्झाम्पल पुढं.